स्लीव्स असेल ह्याला आणि फ्रंट सिंपल असणारे, बॅक आपण त्याला पॅटर्न देणार आहोत, बॅक आपण डीप ठेवणार आहोत आणि क्रिसक्रॉसची पॅटर्न ठेवणार आहोत आपण याच्यामध्ये, आणि ही लॉंग कुर्ती असते. तर आता आपण सगळ्यात पहिले आपलं हे फॅब्रिक सेट करून घेऊया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक व शेअर करा. नॉर्मली फॅब्रिक जसं आपण 4 फोल्ड करून घेतो तसंच मी करून घेतलंय. आता आपण ही जी मी कुर्ती बनवत आहे ती 32 इंचेसच्या मेजरमेंटने बनवत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, ठीक आहे. तर जसं आपण नॉर्मल कुर्तीचं स्टिचिंग करतोच आहे, फक्त मी आपण ह्याच्यामध्ये जे आहे पॅटर्न वेगळी देणार आहोत. ए लाईन पॅटर्न असेल आणि फ्रंटने जे आहे त्याला असं नेहमी करतो मी इथे एक लाईन, या लाईन पासून जे आहे आपण सगळी मेजरमेंट्स आपले घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले जे आहे शोल्डर 7 इंचेस घेणार आहे मी. इथून 7 इंचेस घेणार आहे. हे अगदी सिंपल आपण जे रेग्युलर कुर्तीचं मार्किंग जसं करतो तसंच असणार आहे, याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. त्यामुळे मी पटकन तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवते. हे जे आहे आपलं स्टँडर्ड जे आपण कुर्तीचं मार्किंग करतो तसं आपलं करून झालेलं आहे. पण ही आपण ए लाईन कुर्ती करणार आहोत, ठीक आहे. आणि ह्याचा जो फ्लेअर असेल तो आपल्या वेस्ट पासून जो आहे जितका आपल्याकडे विड्थ मध्ये जितका आपल्याकडे कपडा आहे आपण तो कम्प्लिटली घेणार आहोत. त्यासाठी मी आता काय करणार आहे, सगळ्यात पहिले आपण आपल्या कुर्तीचं जितकं आपल्याला लेंथ हवंय ते आपण मार्क करून घ्यायची. जी लेंथ हवी 45 इंचेस पर्यंत हवी आहे, ठीक आहे. तर मी ते 40 स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला कुठपर्यंत तो फ्लेअर कमी मार्किंग करून घेतलंय. हे एवढं आपण आधी कट करून घेऊया. हा इतका कपडा जो आहे आपला खालून उरलेला आहे हे आपण स्लीव्ह साठी यूज करणार आहोत, कारण हे आपली 3/4 वेस्ट पॉइंट पासून हा जो आपला पोर्शन आहे तिथे आपला हे बॉटम पार्ट, हे दोन्ही पॉइंट जे आहे आता अटॅच करून घेऊ. तर हे जे आहे आता इथे घेराचं पण मार्किंग आपल्या इथून झालेलं आहे, ठीक आहे. आता जे आर्म होल आहे त्याचा मार्किंग करून घेऊया. हे झाले. नेक जे आहे आपण नवरात्रीसाठी बनवतोय तर आपल्याला कम्फर्टेबल पाहिजे, तर मी जास्त वाईड नेक नाही ठेवत आहे, 3 इंचेस ठेवते. आणि डीप जे आहे ते मी 6 इंचेस डीप ठेवते. आपल्याला याला फ्रंट पासून जर ओपन ठेवायचं आहे तर तुम्ही काय लेंथ पर्यंत तुम्हाला कव्हर्ड पाहिजे आणि कुठून तुम्हाला स्लिट पाहिजे ते आपण आधी डिसाइड करून घ्यायचे, मग तिथे आपण कट मारून घ्यायचा, नॉच करून घ्यायचा. तर ते तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार, तर बघा 14 इंचेस ही इथे तुमची कंबर येणार आहे, ठीक आहे. तर कमरेपासून तुम्हाला किती आणखीन खालपर्यंत कव्हर्ड पाहिजे, किंवा काही लोकांना फक्त कमरेपासूनच ओपन पाहिजे असतं, तुम्ही तसंही करू शकता. आपण कंबर आणि हिप या दोघांच्या मधला जो पॉइंट येईल, म्हणजे जवळ आपण हा 7 इंचेसचा गॅप ठेवलेला ना, 3.5 इंचावर आपण एक मार्किंग घ्यायचंय. इथून जे आहे आपलं हे फ्रंट मार्किंग करून घे. हा पोर्शन आता आपण कट करून घ्यायचा आहे. आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे, ठीक आहे. तुम्ही बघू शकता की इथे जो आहे हा एक पॉइंट तयार झालाय, ठीक आहे. तर हे घालवण्यासाठी आपण इथून 1 इंचावर एक मार्किंग घेऊ आणि ह्याला एक राउंड शेप देऊ, लेवल मध्ये करून घ्यायचंय.
असं एक राऊंड शेप देऊन टाकायचा, जेणेकरून हा जो असा पॉइंट निघालाय तो नाही ना, आणि आपलं हे जे कुर्ती असेल ते अख्खं राऊंड शेप येईल त्याचा. तर आता हे जे आहे आपलं कुर्तीचं कटिंग करून झालेलं आहे. मी बॅक पार्ट जो आहे तो एकदा साईडला घेईन आणि हे जे आपण इथे मार्किंग केलेलं होतं ते आपण एकदा बघून घेऊयात. परत तसंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथून जे आहे मी याला कट करायला सुरुवात करते. इथे आहे आपण कट देखील करून घेतलेलं आहे. हे आपलं फ्रंट आणि बॅक दोघांची कटिंग झालेली आहे. हे आपण साईडला घेऊन टाकूया आणि हा जो आपला फॅब्रिक होतं ह्याच्यातून आपण आता स्लीव्सचं कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण स्लीव्सची लेंथ बघून घेऊया आपल्याला किती पाहिजे. तर 16 इंचेस जे आहे मला स्लीव्सची लेंथ पाहिजे. ठीक आहे, तर त्याचं मी इथे मार्किंग 9 इंचेस वर मी एक मार्किंग घेईन आणि तिथून खाली 2 इंचेस जे आपण स्लीव्स डाऊन करतो ते. व इथून आता जे आहे आपण स्लीव्सचा शेप देऊन टाकायचा. इथून मी 4 इंचेस ठेवते. ठीक आहे, म्हणजे राऊंड होऊन ते 8 इंचेस पर्यंत येईल, जे की कम्फर्टेबल असेल. तर हे अशा पद्धतीने जे आहे आपलं स्लीव्सचं देखील ड्राफ्टिंग झालेलं आहे. कटिंग करून हे जे आहे आपलं आता स्लीव्स देखील इथे कट करून आणि आपली कुर्ती जी आहे ती देखील कट करून किंवा पेपर पेस्टिंगच्या शिवाय आपण कसं नेक लाईन बनवू शकतो. तर इथे जे आहे मी मला ज्या लेंथचे नेकलाईन हवं आहे ते मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. हे 12 इंचेस आहे बॅकसाठी आणि हे 6 इंचेस आहे फ्रंटसाठी. तर मी याच्यातून आपलं फ्रंट आणि बॅक साईड आहे, कारण याच्यामध्ये फ्रंटला स्लिट नाही आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, ह्याची जी उलटी बाजू आहे आपण याला असं ठेवून घेणार आहोत आणि जो आपला बॅकचा फॅब्रिक स्टिच करून घेणार आहोत एक मिडलला. तर ह्याचं मिडल आणि ह्याचं मिडल हे आपण स्ट्रेट एक स्टिच करून घेऊ आता, की आपली ही जी स्टिच आहे ती अगदी परफेक्ट मिडलला आली. ओके, इथून याला फोल्ड करून घ्यायचंय आणि आता हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे, ठीक आहे, आता या साईडला मी ड्रॉ करेन जी काय माझी बॅकची नेकलाईन आणि जसं आपण नेहमी करतो दुसऱ्या साईडला देखील आपण ह्याला टॅप करून घ्यायचं. फक्त मी हाच एक फॅब्रिक घेईन. तर हे इथे देखील जे आहे माझं हे असा उमटलेला आहे माझ्या बॅकच्या नेकला. मी कम्प्लीट इथे स्टिच करून घेईन. तर आता हे जे आहे माझं स्टिच करून झालेलं आहे. आपण जसं नॉर्मली नेकलाईन कट करतो तसंच मी हे पण कट करून घेईन. आपला हे नेक बनून अगदी छान पद्धतीने विदाउट बुकरम याच पद्धतीने मी फ्रंट साइड देखील करू. हे जे आहे आपलं इथे फ्रंट जे आहे बनून तयार झालं. आता आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही साइड्स जे आहे जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीने अटॅच करून स्लीव्स अटॅच करून घ्यायचे.
जे आहेत मी अटॅच करून घेतले दोन्ही साईड्सला. ठीक आहे, आपण ह्याची जी साईड सीम आहे ते आपण करून घेऊया. ठीक आहे, आता हे आपलं ए लाईन कुर्ती आहे, तर आपण हे अगदी शेवटपर्यंत म्हणजे या एंडपर्यंत जे आहे आपण त्याला स्टिच करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण टॉप टू स्लीव्सच्या एंडपर्यंत आपण स्टिच करणार आहोत. दोन्ही साइड्स जे आहेत ते आपण स्टिच करून घेतले. आता हा जो आपला फ्रंट पार्ट आहे ते फोल्ड करून घेऊया आपण. एकदम हलकीशी 2 फोल्डने आपण हे फोल्ड करून घेऊया. हा जो स्लीटचा पोर्शन होता तो देखील आपला स्टिच करून झालेला आहे. ठीक आहे, तिकडे देखील आपण पट्टी फोल्ड केली आहे. आता हा जो बॉटम पार्ट आहे तो आपण जवळजवळ 1 इंच इतका फोल्ड करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे इतका छान अशी त्याला बॉटमला देखील थिकनेस येईल. आता जे आहे आपलं हे स्टिच करून झालेलं आहे कंप्लीट. आता आपण याच्यामध्ये साईडने फिटिंगची एक स्टिच देऊ. हे आपण स्टिच देऊन टाकूया. आपण एक टॉपची स्टिच घेऊया जेणेकरून ही जी लेस आहे ती अगदी छान पद्धतीने याच्यावर फिक्स होऊन जाईल. अटॅच करून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ही कुर्ती दिसते बॉटम मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने जे आहे आपल्या कुर्तीचे बॉटम मध्ये आपण ही लेस अटॅच केलेली आहे. आता जसं मी सांगितलेलं की आपण बॅक मध्ये क्रिसक्रॉसची पॅटर्न करणार आहोत. दोरी तयार करून घेतलेली आहे. हे टोटल 6 आहे. ठीक आहे, टोटल 6 या दोऱ्या आहेत. 3 मी या साईडला करणार आहे, 3 मी या साईडला अटॅच करून. जिथे आपलं शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथून स्टार्ट करेल. एक मी 3 इंचेसवर मार्किंग करेल, नंतर 5 वर आणि शेवटचे 7.5 म्हणजे 3, 5 आणि 7.5. ठीक आहे, सेम आपण इथे देखील करून घेऊ. बॅक टक करून हे मी स्टिच करून घेईन.
अशा पद्धतीने जे आहे आपण आपले दोरी जे आहे इथे मागे अटॅच करून ही बॅक डिझाईन रेडी करून घेतलेलं आहे. आता जे आहे हे जे आपले स्लीव्ज आहेत, स्लीव्जवर देखील मी लेस अटॅच करून घेईन. आपली दोन्ही स्लीव्जवर जे आहे आपण लेस अटॅच करूया. फॅब्रिक राहिलेलं आहे ते त्या फॅब्रिकमधूनच त्याच्या खाली अटॅच करायला तयार करून देऊ. तर हे आता आपले अशा पद्धतीने जे आहे टॅसल्स वगैरे अटॅच झालेले आहे. आपण आपल्या कुर्तीची फायनल लुक वगैरे बघा. अशा पद्धतीने जे आहे आपली ही कुर्ती बनून तयार आहे. आपण फ्रंटने त्याला वी नेक दिलेला आहे. एल्बो स्लीव्स ठेवल्या आहेत. आपण एल्बो स्लीव्सवर जे आहे आपण लेस अटॅच करून घेतलेली आहे. फ्रंट स्लिट आहे याला आणि हे जे आहे आपण खाली बॉटमला पण ह्याच्या लेस लावून घेतलेली आहे. बॅक जे आहे हे आपण असं क्रिसक्रॉस पॅटर्न ठेवलेलं आहे. दोन्ही बाजूला आपण 3 दोऱ्या अटॅच केलेल्या आहे आणि ए लाईन कुर्ती ही आपली अशी बनून तयार आहे. जर तुम्हाला या कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.